भाषिक अंगाने विचार केला तरी तो विचार आणि ती भावना, स्त्रीच्या कामाला दुय्यमत्व, पुरुषाच्या कामाला महत्त्व. इंग्लंडसारख्या देशामध्ये सुद्धा मेडिकलचा अभ्यासक्रम स्त्रीच्या मेंदूला झेपणार नाही म्हणून स्त्रियांना मेडिकलला प्रवेश नव्हता. एक सक्षम माणूस म्हणून स्त्रीकडे कधी पाहिलंच गेलं नाही आहे. रडण्याचं खातं बाईकडे देऊन टाकलं की संपलं. विज्ञान आणि गणित हे त्यांच्या चिमुकल्या मेंदूला झेपणार नाही. कुठल्याही स्त्रीला नोकरीवरती घेताना अतिशय खाजगी असे प्रश्न आजही विचारले जातात मुलाखतीमध्ये. लेडीज फर्स्ट असं म्हणण्यामध्ये केवळ आदर असतो असं नाही, बरेच वेळेला एक तुच्छता. चौकटी आखण्याचं काम जे आहे ते पुरुषप्रधान व्यवस्था करत असतात. सांगितलं जातं की तुझं तू बघ या शब्दांमध्ये. 40-50 पर्यंत आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी स्त्री नाहीच आहे. 60 नंतर तुम्ही कशा गोष्टींना सुरुवात करणार नव्याने? तुम्ही सांगाल तिथे अंगठा उठवणार नाही. अकेली स्त्री खुली तिजोरी की जैसी होती की स्वतंत्र विचार करणारे पुरुष किती आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या बायका किती. काय बाईसारखं रडतोस असंच लहान मुलाला सुद्धा म्हटलं जातं. बाईने चूक केली ना तर तिला विचारणारे 4 लोक असतात. तिनं मला विचारूनच केलं पाहिजे, माझ्या परवानगीने केलं. घरचं सगळं नीट सांभाळून तुला काय करायचं ते कर. तुला ते जमणारच नाही. म्हणजे जरा नवऱ्याला मदत करायला बघितलं की सासू काहीतरी म्हणणार. पुरुषांचं हे आवडतं वाक्य की नाही की बाईच बाईचा शत्रू आहे. 50% लोकसंख्या बाईची आहे ना, म्हणजे अर्ध आकाश आमचं आहे. नमस्कार मंडळींनो, मी ऋषिकेश. गोळाबेजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीची आपण लेखनी सिरीज करतो हे तुम्हाला तर माहितीच आहे. लेखनीच्या पहिल्या 2 भागांना तुम्ही खूप खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि लेखनीचा आजचा 3रा भाग आपण तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे. खरं तर नवरात्री हा आदिशक्तीचा उत्सव मानला जातो, पण त्याचसोबत तो एक स्त्रीशक्तीचा जागर आहे. तिच्या आत्मीयतेचा, तिच्या स्वायत्ततेचा, तिच्या स्वातंत्र्याचा जागर म्हणूनही मानलं. आणि याच जाणीवेतून आपण लेखनी ही सिरीज सुरू केलेली आहे. लेखनी या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या लेखिकांना भेटत आहोत. त्यांच्या जगण्याची कहाणी किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून स्त्रीचं स्वायत्तता, तिची अभिव्यक्तीपणा आणि तिचं विचार करण्याचं धाडस या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. तर लेखनी या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत वंदना बोकील यांना. SNDT आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथे MAच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्ष मराठीसाठी अध्यापन त्यांनी केलं. त्याचबरोबर सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात PhDसाठी मार्गदर्शनही करतात. संपादक म्हणून त्यांनी सानिया, निवडक मंगला गोडबोले, कथायात्रा, कथा दीपावली यासारख्या प्रसिद्ध पुस्तकांना कामही पाहिलं आहे. कथा आणि नाटक हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय असून त्याच्यावर त्यांनी समीक्षापर असे लेखकही लिहिलेले आहेत. केल्याने भाषांतर या थेट परदेशी भाषातून मराठीमध्ये भाषांतर होणाऱ्या त्रिमासिकासाठी त्यांनी 10 वर्ष शैली संपादनही करत आहेत. त्याचबरोबर संवाद सेतू या दिवाळी अंकाच्या त्या संपादक म्हणूनही काम करतात. साहित्य अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सातत्याने त्या घेत असतात. त्याचबरोबर कथालेखन, ललित लेखन यांच्या मार्गदर्शनपर कार्यशाळाही त्या घेत असतात. तर चला अशा बहुअंगी व्यक्तिमत्वाला भेटूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्याकडून खरं तर स्त्री जीवनातला विचार ही धारा किती महत्त्वाची. कारण बऱ्याचदा स्त्री म्हटलं की भावनांची तिचं पटकन जोडली जाते, पण भावनांसोबत विचारांची जोडणी आहे का आणि भावनांसोबत विचारांची जोडणी आपण कशी जोडली पाहिजे, स्त्री अनुषंगाने त्या विचार कसा फुलवला गेला पाहिजे किंवा फुलला गेला पाहिजे या गोष्टींसाठी. तर चला आजच्या गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार वंदनाताई. नमस्कार. नमस्कार. गोळाबेज पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. इथं आलेल्या प्रत्येक गेस्टला आपण नवरात्री सिरीजमध्ये अक्षरधारातर्फे एक पुस्तक देतोय. तुम्हाला बहुरूपी रामकथा हे अरुणा ढेरेंचं पुस्तक देतोय. अरे वा, थँक्यू. नक्कीच. आणि अक्षरधाराबद्दल तर सांगायचं झालं तर जवळपास गेले 30 वर्ष मराठीचा अविरत वारसा जपतायत. मराठी पुस्तकं श्रोतांपर्यंत पोहोचवणं, ते ज्ञान, ती एक संकल्पना श्रोतांपर्यंत पोहोचवणं हे काम करतायत. तुम्हाला जरी कुठलं मराठीतलं पुस्तक हवं आहे, ते बघायचं असेल, वाचायचं असेल तर नक्की तुम्ही अक्षरधाराला व्हिजिट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आजचा जो हा स्टुडिओ बघताय, की आपलं जो सेटअप बघताय, मागे ही पुस्तकांची लायब्ररी बघताय, हे सगळं अक्षरधाराचं आहे. कारण आज आपण चक्क अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये शूट करत आहोत. तर चला आजच्या गप्पांना सुरुवात करूयात. खरं तर आपण आत्तापर्यंत 2 एपिसोड केले नवरात्रीच्या लेखनियामध्ये आणि आपण त्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या लेखनीला जाणलं, त्या लेखनीचा आस्वाद घेतला असं मी म्हणत. पण आज आपण बोलणार आहोत वंदनाईंसोबत. बोलण्याचा विषय थोडासा वेगळा आहे की स्त्री आणि विचार. कारण बऱ्याचदा स्त्री आणि भावना हा पटकन जोडण्यात येणारा शब्द असतो, पण स्त्री आणि विचार असं जोडलं जात नाही असं दिसतं किंवा ते तितकंसं आपल्याला रूढी परंपरानुसार प्रचलित दिसत नाही आहे. तर त्याविषयी असं पण बोलणार आहोत. तर वंदना, तुमचं पुन्हा एकदा खरंच खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि जसं मी म्हणालं तसं की बऱ्याचदा स्त्री आणि भावना हे पटकन जोडलं जातं किंवा ते तुम्हाला माहिती असं आपण म्हणतोय ना, तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं, त्याच्या डोळ्यात चटकन पाणी आलं असं कोणीच म्हणत नाही. किंवा त्याने तो विचार केला असं सांगितलं तर तिने तो विचार केला इतकं पटकन होत नाही. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे गंमत बघा तुम्ही,
भाषिक अंगाने विचार केला तरी तो विचार आणि ती भावना, म्हणजे भाषेने लिंग देताना सुद्धा विचाराला पुल्लिंग दिलं आहे आणि भावनेला स्त्रीलिंग दिलं आहे. आणि बरेच वेळेला या गोष्टी आपोआप घडून आलेल्या असतात असं जरी मान्य केलं, म्हणजे भाषेतले शब्द यदृच्छेने अर्थ त्याला निर्माण होत असतो आणि तयार होत असतात. तो मोठा भाषाविज्ञानाचा विषय आहे, तिकडे आपण नको जायला. पण अगदी साध्या पद्धतीने विचार करायचा म्हणला तरीसुद्धा तो विचार, ती भावना अशा तऱ्हेने काही शब्दांनाच ते लिंग चिकटलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. दुसरी गोष्ट अशी आहे की पिढ्यानुपिढ्या तुम्ही रूढी आणि परंपरा हे 2 शब्द एकत्र वापरलेत. माझं म्हणणं असं आहे की रूढी ही रूढ झालेली गोष्ट असते ओके. आणि ती पुष्कळ वेळेला बदलता येते. परंपरा हा एक अव्याहत चालत आलेला प्रवाह असतो. त्याच्यात बदल होतात, त्याच्यामध्ये वेगळी वेगळी वळणं येतात. हे जरी खरं असलं तरी परंपरा ही अधिक शाश्वत, अधिक त्या त्या भूभागाशी जोडलेली अशी असते. त्यामुळे रूढी आणि परंपरा हे 2 शब्द आपण एकत्र उच्चारतो, इथे सुद्धा थोडीशी गफलत होते असं मला वाटतं. त्यामुळे रूढी या अर्थाने आपण जर विचार केला तर तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की पटकन स्त्री म्हटलं की तिचा संबंध भावनेशी जोडला जातो आणि विचारापासून तिला माझ्या मते तर मुद्दामहून जरा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. असेल. हे एक प्रकारचं पुरुषसत्ताक राजकारण आहे. असेल नक्कीच. राजकारण म्हटलं की आपल्याला फक्त पक्षीय राजकारणाचा विचार मनामध्ये नक्कीच येतो, येतो. हो. पण तसं नाही आहे ते. म्हणजे कसं आहे बघा तुम्ही, पिढ्यानुपिढ्या चालत आलेली, युगानुयुग चालत आलेली ही गोष्ट आहे. आपल्याला समाजशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा माहिती आहे की स्त्रीला स्त्री म्हणून आणि पुरुषाला पुरुष म्हणून जे मूल्य प्राप्त झालं, त्यांच्या कामाला जे मूल्य प्राप्त झालं, ही सगळी प्रचंड मोठी प्रक्रिया आहे, हजारो नक्कीच, वर्ष नक्कीच. चालत आलेली. आणि त्यामुळे स्त्रीच्या कामाला दुय्यमत्व, पुरुषाच्या कामाला महत्त्व, तो अर्थार्जन करणारा, तो कुटुंबाला पोसणारा, हे सगळं तो. आणि ती काय, चूल आणि मुलाशी तिचं आयुष्य बांधलं गेलेलं, अशा तऱ्हेनेच तिच्याकडे बघण्याची एक सवय आपल्याला लावली गेली आहे. आणि तिला प्रतिप्रश्न विचारणं हे सुद्धा समाजाला मान्य नसल्यामुळे ती तशीच पुढे चालू राहिली. याच्या स्त्रीच्या इच्छेचा भाग किती, हा विचारच कधी कोणी केलेला नाही आहे. आणि मग आपल्याला दिसतं की सुरुवातीच्या काळामध्ये अगदी मागे गेलो आपण, जिथे उपलब्ध आहेत पुरावे अशा तऱ्हेने, तर आपल्याला जनाबाईचा उद्गार तिथे जाणवतो. नक्कीच. संत जनाबाई मला म्हणायचं आहे की तिने एका ठिकाणी असं म्हणलंय, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. तर एखाद्या स्त्रीने, आता जनाबाईचा काळ हा लक्षात घेतला आपण, ती नामदेवांच्या घरामध्ये होती. नामदेव आणि ज्ञानदेव हे समकालीन, Correct. ज्ञानदेव आधी केले, पण नामदेवांच्या काळातला विचार केला तर 13व्या-14व्या शतकामधली ही गोष्ट, ती स्त्री, ती अशा पद्धतीचा बंडखोर उच्चार करते आणि एका अर्थाने प्रतिप्रश्न विचारते. तर बरोबर. प्रत्येक टप्प्यावरती असे प्रतिप्रश्न स्त्रीने विचारलेले आहेत आणि ते विचारातून आलेले आहेत, हे मला महत्त्वाचं सांगायचं नाही, आहे. नक्कीच, नक्कीच. पण आता ज्यावेळेस असं आपण म्हणतो की विचारातून आलेलं आहे, एक खूप साधा प्रश्न असतो की उद्या स्वयंपाक काय करायचा, काय आजची भाजी काय करू, इथेही ती तुम्हाला विचारते. तिथे तिचं स्वतःचं मत नसतं की तिचा स्वतःचा विचार नसतो. असं कुठेतरी नाही वाटत का मग सुरुवात आपल्याला तिथून केली पाहिजे? नाही, त्याचं कारण असं आहे की तिला विचार तिनं स्वतंत्रपणे करूच नये आणि तिने कुठल्याही प्रकारचा निर्णय हा स्वतःचा स्वतः घेऊ नये अशी ही व्यवस्था आहे. ओके. हां, त्यामुळे ते विचारलं जातं. त्याच्यामध्ये निवडीचा प्रश्नच नसतो. तू हे कुणाला विचारून केलंस, असा आलं. प्रश्न स्त्रीला कायम आजही कुटुंबामध्ये देखील विचारला जातो. बऱ्याचशा बाबतीमध्ये स्वातंत्र्य आहे असं आपण म्हणतो, पण साध्या साध्या गोष्टीसुद्धा ठरवण्याचं स्वातंत्र्य आजही शहरी स्त्रीला सुद्धा नाही. हे मान्य करायला पाहिजे. आपल्याला नक्कीच, जी नक्कीच. वरवर चित्र दिसतात ना, त्याच्यावरती जाण्यात काही अर्थ नाही. आत्ता तुम्ही हा स्वयंपाकाचा साधा मुद्दा घेतलात, तर तिथे सुद्धा का विचारावं असं वाटतं? त्याच्यामागे प्रेम वगैरे नसतं बरं का. एक प्रकारची दहशत असते आणि त्या घरांनी घालून दिलेली एक पद्धत असते की पुरुषांना विचारायचं की ओके. काय करू, आणि मग ती करते. याचा अर्थ तिला स्वतःचा स्वतः निर्णय घेता येत नसतो असा नाही आहे, पण तिला ते निर्णयाचं स्वातंत्र्यसुद्धा अनेक घरांमध्ये नसतं. तुम्ही ज्या प्रकारचे उदाहरण मला देताय, अशा प्रकारची अनेक कुटुंब मला माहिती आहेत की छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ठरवण्याचं तिच्याकडे ते निर्णय स्वातंत्र्य नाही आणि ते तिनं घेतलेलं मान्यही होत नाही. हा त्याच्यामागचा खरा भाग आहे. पण आता ज्यावेळेस स्त्री आपण म्हणतो त्यावेळेस ती कौटुंबिक जबाबदारी, बाकीच्या घरगुती जबाबदाऱ्या, प्लस आता नोकरी करताना आपल्याला जाणवते. आणि मग त्यावेळेस असं वाटतं का की खरंच विचार करण्याची क्षमताच नाही आहे किंवा तेवढं आपण म्हणतो ना जितकं पुरुषाला समजतं तितकं तिला समजत नाही, असं असं जाणवतं का कुठे? असं जाणवतं तुम्हाला नव्या मला तर पिढीच्या नाही मुलांना? नाहीच जाणवत. मी अगदी ह्याचा
अगदी म्हणजे अगदी मनापासून आणि ठामपणे विरोध करते. मग कारण हां, ऐकून घ्या नक्कीच, थोडंसं नक्कीच. असं तुम्ही, की तिला विचार करता येत नाही हे गृहीत धरलेलं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला मी सांगते, की ब्रिटनमध्ये सुद्धा जगावर राज्य करत होते ते. असं म्हणायचे ना, की ब्रिटिश साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही. म्हणजे कुठे ना बरोबर. कुठे त्यांच्या वसाहतींमध्ये आहेत चालू. सातत्याने सूर्योदय होतोय, असा करेक्ट. त्याचा अर्थ आहे त्या वाक्याचा. नक्कीच. त्या लोकशाहीचा डिंभा मिरवणाऱ्या इंग्लंडसारख्या देशामध्ये सुद्धा मेडिकलचा अभ्यासक्रम स्त्रीच्या मेंदूला झेपणार नाही, म्हणून स्त्रियांना मेडिकलला प्रवेश नव्हता. ओके. आपल्या आनंदीबाई जोशी, डॉक्टर आनंदीबाई जोशी, ज्या पहिल्या डॉक्टर म्हणून आपण ज्यांना अभिमानाने यांचा उल्लेख करतो, त्यांना का अमेरिकेत जाऊन शिकावं लागलं? सहजपणे भारतातले अनेक लोक त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणाला जात होते, पण इंग्लंडमध्ये सोयच नव्हती ना मेडिकलच्या अभ्यासक्रमाची. बरोबर. म्हणून एवढ्या लांब त्यांना त्या काळामध्ये अमेरिका गाठावी लागली. आणि मग पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे, की तिथली हवा नक्कीच, कशी त्यांना नक्कीच. सोसली नाही आणि डॉक्टर होऊन आल्या तिथे कायम त्यांनी म्हणजे काय पहिल्या दुसऱ्या उच्च मार्गांनी त्या पास झाल्या, पण त्या प्रॅक्टिस करू शकल्या नाहीत भारतात येऊन, कारण त्या रोग हां, टी आजारी व्हीसारखा होतात. हां. घेऊन आल्या आणि त्याच्यामध्येच त्यांचा अंत झाला. मुद्दा एवढाच, की त्या देशामध्ये ब्रिटनसारख्या देशात सुद्धा मेडिकलचा अभ्यासक्रम स्त्रीच्या मेंदूला झेपणार नाही. आता हे कुणी ठरवलं? माणूस म्हणून, एक सक्षम माणूस म्हणून स्त्रीकडे कधी पाहिलंच गेलं नाही आहे. हा त्याच्यामागचा खरा भाग आहे, नक्कीच. की जसा माणूस उत्क्रांत होत गेला होमोसेपियन, तसं स्त्री आणि पुरुष दोघंही जण एकाच पद्धतीने उत्क्रांत होत होते. काही बायका वेगळ्या उत्क्रांत झाल्या आणि पुरुष वेगळा उत्क्रांत झाला असं नाही आहे. पण काळाच्या ओघामध्ये बाईच्या प्रत्येक गोष्टीकडे दुय्यम स्थान तिला देत बघितल्यामुळे विचारश्रेष्ठ, भावना कमी प्रतीची, हाही काळाच्या ओघामध्ये निर्माण झालेला भाग आहे. आणि भावनेचं खातं बाईकडे देऊन टाकलं, रडण्याचं खातं बाईकडे देऊन टाकलं, की संपलं. आलं हा लक्षात. त्याच्या मागचा भाग आहे. नक्कीच, नक्कीच. येते लक्षामध्ये. म्हणजे तिला विचार करता येणार नाही हे एक प्रकारचं निर्माण केलेलं गृहीतक आहे. असं गृहीतक आहे. नक्कीच. येते का लक्षात? आपल्याकडे सुद्धा कितीतरी काळपर्यंत कुठले विषय मुलींना शिकवावेत, शिकवू नयेत, विज्ञान आणि गणित हे त्यांच्या चिमुकल्या मेंदूला झेपणार नाही, अशा तऱ्हेची वक्तव्य आणि अशा तऱ्हेचे विचार मांडले गेलेले आहेत. या सगळ्यासाठी बाईला झगडा करावा लागला आहे आणि दाखवून द्यायला लागलं आहे, की आम्ही कुठेच कमी नाही आहोत. त्यामुळे तिची सुरुवात कुठून झाली हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आधुनिक काळामध्ये. नक्कीच, आणि मग या सगळ्या व्यूहामध्ये तिला या प्रकारचं घडवलं गेल्यामुळे ती पण स्वतःला असं मानायला लागली, की हे आपल्याला येणार नाही, ते आपल्याला जमणार नाही. येते लक्षामध्ये? येतंय. सिमॉन दी बोव्हानी सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं 1949 मध्ये. तेव्हा तिचं पहिलं प्रतिपादन हे आहे त्या पुस्तकातलं, की बाई ही काही बाई म्हणून जन्माला येत नाही. भलेही स्त्रीलिंगी व्यक्ती असेल ती, पण नक्कीच. तिचं बाई पण जे आहे ते समाज घडवतो. बरोबर आहे. वुमन इज मेड. तर मेड म्हणजे काय? तर या छोट्या छोट्या गोष्टींमधून तिला स्त्री म्हणून घडवलं जातं. आणि त्याच्यातला मुख्य भाग हा असतो, की तुला हे समजणार नाही, तुला हे झेपणार नाही. तुझं कार्यक्षेत्र काय आहे? कुटुंब. आता तुम्ही पॉलिटिक्स बोललात, कुटुंब बोललात, त्याचबरोबर वुमनला आपण खरंच आहे म्हणजे ते समजतं कुठंतरी, की आपण त्या गोष्टी लादतो आणि ते घडत जाते. बरोबर. म्हणजे जुना काळ बघितला तर खेडेगावांमध्ये होत्या त्या रूढी परंपरा, जसं परत मी म्हणाल तसं त्यात आपण थोडा थोडा देत होतो. त्या आता शहरात आल्यानंतरही त्या 4 भिंतींच्या बाहेर मे बी तुम्ही इंडिपेंडंट दिसता, पण आतमध्ये परत तीच घुसमट चालू आहे, त्याच्यावर आपण बोलत नाही. पण मग ज्यावेळेस अशा महिलांना किंवा अशा स्त्रियांना त्यांचे डिसिजन्स मांडायचे आहेत किंवा त्यांचा विचार मांडायचा, तर काय कसं पाऊल उचलावं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की स्वतंत्र भारताने घटनेने संधी दिलेली आहे. समान संधीचा उच्चार अनेक वेळेला होतो. कागदावरती राहते ती, प्रत्यक्षामध्ये ती मिळतेच असं नाही. नक्कीच. अनेक मोठ्या आस्थापनांमध्ये स्त्रियांना पुष्कळ काळपर्यंत प्रवेश नव्हता. कितीतरी मोठ्या ठिकाणी बरोबर. कुठल्याही स्त्रीला नोकरीवरती घेताना अतिशय खाजगी असे प्रश्न आजही विचारले जातात मुलाखतीमध्ये, की तुमचा लग्नाचा काय विचार आहे? त्याच्यानंतर तुमचा लग्न झालेली स्त्री, विवाहित स्त्री आलेली असेल तर मुलाबाळांच्या संबंधातला तुमचा काय विचार आहे? नाही तर आम्ही तुम्हाला विशिष्ट प्रकारचं काहीतरी प्रशिक्षण देऊ आणि काही कामाची जबाबदारी सोपवू आणि तुम्ही तर प्रेग्नन्सी लिव्हवरती जाल. ह्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनामध्ये फरक पडल्याखेरीज हे घडणार नाही. आणि मग तिला तिथून झगडा करायला लागतो, जो कुठल्याही पुरुषाला नाही करायला लागत असा. बरोबर. त्याला फक्त त्याच्या क्षमतेवरती पुढे जायचं आहे, हम्म. यश मिळवायचं आहे. हिला कसं आहे,
की आपली क्षमता सिद्ध करण्यापासून तयारी आहे. येते लक्षात? आलं लक्षात. त्यामुळे काय होतं की दिसायला असं दिसतं की ती निर्णय घेत नाहीये, तिची क्षमता कमी पडते, तर मुळात ते तसं नाहीये. हे आपण कधी मानणार आहोत की ती पण एका पुरुषाच्या बरोबरीने सक्षम मेंदू असलेली, पूर्ण विचार करू शकणारी, बुद्धिमान अशी व्यक्ती आहे, हेच मुळी आपण मानायला मुळात तयार नाही आहोत. तिथे सगळा मोठा भाग आहे. आणि म्हणून या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये ती घेत असलेल्या निर्णयांना आदर देणं, ते जर खरोखर चांगल्या पद्धतीने समोर आले असतील तर त्याचं एक प्रकारे उल्लेख करणं, ॲप्रिसिएट ज्याला म्हणतो आपण, ते ओके. करणं, या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही हे केवळ स्त्रीदाक्षिण्य म्हणून करतो आहोत, हा भाव अजूनही पुरुषांच्या मनामधनं गेलेला नाही. लेडीज फर्स्ट असं म्हणण्यामध्ये केवळ आदर असतो असं नाही. बरेच वेळेला एक तुच्छता आणि एक थोडा पुरुषांना वाटणारा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स नक्कीच सुद्धा असतो. अनेकदा असतो, की तुम्ही आधी करून घ्या. म्हणून तुम्ही बघा, बायका आणि मुलं अशी मोड बांधलेली असते सगळीकडे. बायका आलं आणि लक्षात. मुलं एका बाजूला आणि पुरुष एका बाजूला. कारण आजही मनात, विचारात, समाजात, धारणांमध्ये आपल्या सगळीकडे याच गोष्टी मूळ धरून बसलेल्या आहेत. हो. त्या मुळापासून काढायच्या तर आपल्याला खूप अजून प्रवास, स्वतःवरती काम हे करण्याची गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच. पण आता ज्यावेळेस आपण हा समग्र विचार करतो, त्यावेळेस असं जाणवतं ना, की जो मेल डॉमिनेटिंग आहे, अजूनही आहे बऱ्याचशा घरात. म्हणजे जरी तुम्ही जनाबाईंचं उदाहरण दिलं होतं, तरी आजही असं काही घरांमध्ये आहे, की पदर डोक्यावर घेऊनच तुम्हाला फिरायचं आहे बरोबर म्हणजे आहे. आणि तसंच वागायचं आहे. मग अशा वेळेस त्या महिलांना काहीतरी असं वाटतच असेल ना, की मी वेगळं काहीतरी करू शकतो, की आपण बरेचसे मोठे असे खानदानी नावं घेतो किंवा खानदानी असं म्हणतो, पण मग त्यांना त्यांचे निर्णय घ्यायची कुठलीच मुभा नसते. मग अशा वेळेस कसं एकंदरीत जगणं कसं का असतं? नसते ती मुभा? मी परत परत तेच म्हणते, की ती मुभा का नाही याच्या मुळाशी आपण पोहोचलो, की लक्षामध्ये येतं, की तो एक प्रकारची ती चौकट आहे. बरोबर. आणि त्या चौकटीमधल्या स्त्रीनी कसं वागायचं हे ठरवून दिलेलं आहे. ओके. म्हणजे समजा आता तुम्ही खानदानी घराण्यांचा उल्लेख केला, तर तिथे येणाऱ्या बाहेरच्या कुटुंबांमधल्या स्त्रियांनी कसं वागायचं याची नियमावली आहे हो. हं. म्हणजे ही साधी डोक्यावरचा पदर, ही साधी गोष्ट आपल्याला वाटते, की तो डोक्यावरच राहायला पाहिजे. तो खांद्यावरही येता कामा नये. करेक्ट. ही चौकट कोणी आखली आहे? चौकटी आखण्याचं काम जे आहे ते पुरुषप्रधान व्यवस्था करत असते कायम. आणि ती प्रत्येक ठिकाणच्या स्त्रीसाठी अशा प्रकारची एक नियमावली आहे. मग ही चौकट जखडायला लागते बाईला. ती का नाही जखडणार? ती जखडणारच. बरोबर. पण ती जखडते आहे हे म्हणायची सुद्धा मुभा नाही आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, की इथेच विश्रामरामजी घोले या एका मोठ्या समाजसुधारकांच्या घरामधल्या मुलीला शाळा शिक्षणासाठी हट्ट केला म्हणून काचांचा चुरा खाण्यातून दिला गेला होता आणि तिचा मृत्यू घडवून आणला होता. म्हणजे कुठपर्यंत तिच्यावरती बंधनं आहेत, तर तुमचं अस्तित्व नाहीसं करण्यापर्यंत आहेत, होती. आजही कितीतरी ठिकाणी आपण बघतो, की कुठल्याही प्रकारचा निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची तिच्याकडे स्वातंत्र्य नाही. म्हणजे ते घेतलं तर त्याचे परिणाम फार भीषण आहेत. भीषण आहेत किंवा सांगितलं जातं, की तुझं तू बघ या शब्दांमध्ये बऱ्यापैकी. खूप वेगवेगळ्या तऱ्हा असतात. म्हणजे तू मला मेलीस, आम्ही तुम्हाला मेलो. हे काय आहे? हे मुलग्याला का नाही म्हटलं जात? मुलीलाच म्हटलं जातं ना, की तुझ्या मनाप्रमाणे तुला वागायचं असेल तर तुला घराबाहेर पडावं लागेल. इथे आम्ही हे सहन नाही करून घेणार. बरोबर पण आहे की नाही? आपल्याकडे जनरली ज्यावेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस आपण म्हणतो ना, ती धनाची पेटी आहे. मग मग तो विचार प्लस हा विचार किती फरक आहे असं जाणवतं. तीच तर आपल्या समाजाची गंमत आहे, की एकीकडे तिला देवता मानायचं. दुसरीकडे तिला तिचं जगणं, तिचं अस्तित्वसुद्धा सहन होत नाही आहे. अशा पद्धतीची वर्तणूक ठेवायची. हा जो दुटप्पीपणा आहे ह्याच्याच विरोधामध्ये आवाज उठवणं चाललं आहे ना 75 सालापासनं, हं. की आता नव्या पिढीला मला मुद्दाम हे सांगायचं आहे, की 74 मध्ये पहिल्यांदा भारत सरकारचा अहवाल बाहेर आलेला आहे समतेकडे, बरोबर. टुवर्ड्स इक्वॅलिटी. तोपर्यंत असं काहीतरी सर्वेक्षण करून त्या प्रकारचं काम करून ते समाजाच्या समोर नीटपणे मांडण्याची सुद्धा सुरुवात झालेली नाही आहे. आणि 1975 हे आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्ष होतं. बरोबर. त्यामुळे एका विशिष्ट विचारांना एक मोठी चालना मिळाली, मोठी घुसळण सुरू झाली वैचारिक, आणि आपल्याहीकडे ती लाट
आली ती पाश्चात्यांकडनंच आली, कारण ते आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्ष असल्यामुळे आणि 75 ते 85 हे स्त्री दशक म्हणून घोषित झाल्याने या सबंध काळामध्ये आपल्याकडे खूप मोठी घुसळण झाली आणि मुळामध्ये बायका विचारच करत नव्हत्या का, त्या काही लिहित नव्हत्या का, असे विचार मनामध्ये येऊन या जुन्या संहिता शोधल्या गेलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मी ताराबाई शिंद्यांचा मुद्दाम उल्लेख करेन. ओके. सावित्रीबाई फुल्यांचं काम, ताराबाई शिंद्यांनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा निबंध ही 19वे शतक संपण्यापूर्वी घडलेल्या घटना आहेत. नक्कीच नक्कीच. पण त्याच्याविषयी जेवढी माहिती लोकांना असायला पाहिजे तेवढी नव्हतीच. ताराबाईंचा निबंध तर 75 पर्यंत अज्ञातातच. का अज्ञातात राहिला? ही मुद्दाम मुभा. घडवून आणलेली घटना असू शकते, यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो की इतकं जहाल लिहिणारी बाई स्त्री आणि पुरुषांच्या एकूण सगळ्या सामाजिक स्थितीचं विश्लेषण, धारदार विश्लेषण करणारी बाई, हे जर असं समोर आलं तर बायका बिघडतील. नक्कीच नक्कीच. बिघडतील म्हणजे काय? स्वातंत्र्याची मागणी करतील, विचार करायला. शिक्षणापासून बाईला वंचित ठेवण्याचं काय कारण आहे तुम्ही सांगा? कारण शिक्षण विचार देतं. विचार म्हणजे देतं, स्वप्न आदर्श देतं. तर आहे की हां, शिक्षणाने नक्कीच. विचार करायला शिकवलं पाहिजे. तर शिक्षण विचार देतं. विचार काय करतो? तुम्हाला सगळ्याबद्दल स्वतंत्रपणे विश्लेषण व्हायला, करायला, हां, चिकित्सा करायला चिकित्सा शिकवतो. करायला. आणि मग आपल्या परिस्थितीबद्दल जर बायका प्रश्न विचारायला लागल्या आणि सगळ्या मिळून बायकांनी जर असं बंड उभारलं तर आपलं काही खरं नाही. हा त्यामागचा व्यूह आहे. नक्कीच आता नक्कीच. ह्याच्यामध्ये एक एक नावं घेऊन हा पुरुष तो पुरुष हे अमुक ढमुक असं मला म्हणायचं नाही. हा व्यवस्थेचा भाग आहे. बरोबर. कित्येक पुरुषांना मनापासून असं वाटतच, आता गोपाळराव जोशींना वाटलंच ना की आपल्या बायकोनी शिकावं आणि म्हणून त्यांनी तिला शिकवलं. असं अनेकांचं आहे. महादेव गोविंद रानडे यांचं उदाहरण आहे. रमाबाईंना त्यांनी शिकवलं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. पण हे त्यांना हवं होतं म्हणून त्यांनी शिकवलं. आम जनतेचा विचार केला तर तिला शिक्षण निषिद्ध आहे. तिने उंबऱ्याच्या आत राहावं, डोक्याचा पदर डोक्यावरती ठेवून, मर्यादा सांभाळून, पायाच्या अंगठ्याकडे बघत राहावं. हे सगळ्यांच्या सोयीचं होतं. का सोयीचं असतं? बरोबर. कारण मग तुम्ही जर प्रश्न विचारले नाही तर मग तुमच्या या सगळ्या सेवा ज्या गरजेच्या असतात घरामध्ये, कारण कुटुंबामध्ये वृद्धांची काळजी घेणं, सगळ्या कुटुंबाच्या भरणपोषणाची जबाबदारी घेणं, स्वच्छतेची जबाबदारी घेणं, मुलांचं संगोपन, ह्या अनेक गोष्टी कोण करेल मग? तर करेक्ट. त्या तुम्ही बिनबोभाट आवाज न करता, आणि हे तुमचंच विहित कर्तव्य आहे म्हणजे बायकांचं, म्हणून केलं पाहिजे, अशा तऱ्हेची ही चौकट तयार केली गेली आहे. हम्म. येते का लक्षामध्ये? आणि येते. त्यामुळे काय झालंय की ही कामं बाईची आणि ही कामं पुरुषाची अशी विभागणी होत गेली. आणि त्या विभागणीमध्ये ती विभागणी व्हायला हरकत नाही आहे, पण पुरुषाची कामं ही श्रेष्ठ प्रतीची कामं आणि बायकांची कामं ही कनिष्ठ कनिष्ठ किंवा प्रतीची दुय्यम. कामं, अशा तऱ्हेने त्याकडे पाहिलं गेल्यामुळे हे प्रश्न खरं निर्माण झाले. श्रमविभागणीचं तत्व गरजेचं आहेच की नाही? सगळी माणसं, आता आम्ही कपडे घालतो, मी जर ठरवलं की माझा कपडा मीच विणेन आणि मीच शिवेन तर ते शक्य नाही आहे. नक्कीच नक्कीच. काळाच्या ओघामध्ये हे बदल आपण जसे स्वीकारले तसे हेही स्वीकारायला पाहिजे. त्यामुळे श्रमविभागणीचं तत्व हे आदर्श तत्वच आहे. पण त्या श्रमाला जे मूल्य मिळतं ना, की बाईने केलेलं काम हे दुय्यम दर्जाचं आणि पुरुषांनी केलेलं काम हे श्रेष्ठ दर्जाचं, इथे ती खरी मोठी तफावत पडायला लागते. आणि म्हणून ज्या बायका घरामध्ये काम करतात त्यांना जर विचारलं की तुम्ही काय करता, मी काहीच करत नाही, अशी उत्तरं आजही बायका नाही देतात. नाही, ह्याचं खरंच बोलण्यासारखं आहे. आजही म्हणजे तुम्ही खूप मागचा काळ सांगितला, पण आजही सेम असं होतंय ना, की ज्यांची मुलं खूप चांगलं शिक्षण घेत आहेत, जसे आईवडिलांच्या कृपेने त्यांनी शिकवलं त्यांना, ती बाहेर चांगली नोकरी व्यवसाय करत आहेत, पण जी घरात आई आहे किंवा जी घरात स्त्री आहे ती शिकू शकली नाही आहे, पण तिने या सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या खूप उत्तम प्रमाणे पार पडल्यात. आणि आता ती काय करते, तिच्या 50 नंतर, तिच्या 40 नंतर तिची पुन्हा तीच घुसमट होतीये. बोलायला व्यक्ती नाही आहेत मे बी तिच्याकडं, किंवा बोलता येते पण ऐकायला व्यक्ती नाही आहेत, मुलं नाही आहेत, कारण ते मे बी वरच्या हुद्द्यांवर गेलेत किंवा ते त्यांच्या हे झालेत. तिची ती एक वेगळी घुसमट होती. मला वाटतं ती घुसमट पण आत्ताच्या त्या महिलांनी जाणून घेतली पाहिजे आणि ती न करता अगदी त्यातून बरोबर. बाहेर पडलं कारण पाहिजे. काय झालंय, 40-50 पर्यंत आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी स्त्री नाहीच आहे. नक्कीच तिच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी तिचं नाहीच आहे. कुटुंब आहे. म्हणजे अरुणाताईंच्या एका कवितेमध्ये असं आहे की तिने तिच्या मुलामाणसांचे जन्म डोईवर घेते, असे शब्द आहेत. तर इतकं त्यांचं जगणं तिच्या आधाराने उभं आहे, म्हणजे डोक्यावरच घेतलंय तिने त्यांना. अशी स्त्री जेव्हा ही सगळी माणसं आपापल्या मार्गाने मोकळी होतात, स्वतंत्रपणे आपली वाटचाल सुरू करतात, तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या पोकळीचं तिनं काय करायचं? हा विचार आणि मग एकदम धाडकन तुम्ही 50व्या वर्षी काहीतरी वेगळं करायला नाही. तुमची शारीरिक क्षमता कमी झालेली असते, तुमची शिकण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे ह्याचा विचार आधीच करून आणि सगळ्यात आपल्या आयुष्याचं नियोजन करता येणं ही पण विचारांचा एक भाग आहे असं मला वाटतं. नक्कीच पण ते करण्याची उसंत तिचं आयुष्य तिला देत नाही, नक्कीच ही वस्तुस्थिती आहे.
अगदी आता माझं वाचन राहिलं आहे, आता मला खरं म्हणजे संगीत शिकायचं आहे, मी आता रिटायर झाले की ते सुरू करणार आहे. तुम्ही कल्पना करा, रिटायरमेंटचं वय आपल्याकडे, निवृत्तीचं वय 60 आहे. 60 नंतर तुम्ही कशा गोष्टींना सुरुवात करणार नव्याने? पण ते पण होतं ना, की ज्यावेळेस तुम्हाला गृहीतकं दिलेली असतात, त्या गृहीतकातून बाहेर यायलाच तुम्हाला 2 वर्ष, 4 वर्ष लागतात, 10 वर्ष लागतात आणि मग तिथून सुरुवात तिथून आहे. सुरुवात होते. म्हणजे आपण जेव्हा आरक्षणाच्या तत्वाबद्दल बोलतो, तेव्हा हेच आहे ना, की सगळ्यांची सुरुवात एका ठिकाणी नाही झालेली आहे. बरोबर आहे. ती सुरुवात एका समान रेषेपासून व्हायला पाहिजे. तसंच त्या स्त्रियांचं पण आहे. बहुसंख्य स्त्रियांचं आपल्याला असं दिसतं, की शिक्षण कशासाठी? ह्याचा विचारच नाहीये. केलेला नाहीये. करेक्ट. तो करायला हवा असं मला वाटतं, की हे सगळं करून मी काय पुस्तकातल्या गोष्टी पुस्तकामध्ये ठेवण्याच्या नसतात. त्या अनेक वेळेला म्हणजे लोकांना अनेक वेळेला असं असतं, की कथा कादंबऱ्या काय वाचायच्या? पण माझं म्हणणं हे आहे, की कथा कादंबऱ्यांमधली पात्र ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं जगणं दाखवतात. तुमच्या जगण्याशी त्याच्यातलं काही ना काहीतरी तुम्हाला जोडून घेता येणं, हे म्हणजे स्वतंत्र विचार करणं आणि त्या पद्धतीने आपलं आयुष्य आपण बेतणं, हे फार महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. कारण आपल्या कामाला आपण कधी महत्त्वच देत नाही. म्हणजे बायका, मी आपल्या म्हणते म्हणजे मला आलं बायका या लक्षात. अर्थाने म्हणायचं आहे, की बायका अनेकदा सगळ्यांचं सगळं झाल्यावरती जेवढा वेळ मिळेल त्याच्यातून स्वतःसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतात आणि तोही मग कमी तो होतो केवळ ना. छंदाच्या पातळीवर राहतं. आता तुम्ही बोललात आरक्षणाच्या मुद्द्यावर. मला तिथे पण बोलायला आवडेल, की बऱ्याच ठिकाणी असं मिळतं, आरक्षणाचा फायदा घेताना खूप कमी महिला आहेत, ज्या त्यांचा निर्णय सांगतायत. म्हणजे त्याच्यात खूप नावं सगळ्यांनाच माहिती आहेत, प्रबलपणे येतात. पण आरक्षणाचा गैरफायदा घेणारे खूप लोकं असतात. असंही जाणवतं, की आरक्षणाचा जो विचार आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्त्रियांची संख्या वाढलेलीही दिसते. बरोबर. मग अशा वेळेस त्या संख्येचा उपयोग किती होतो हे कळत नाही. पुन्हा तेच आहे, सगळ्याचं आपण म्हणतो ना, की कडबोळं झालेलं आहे एका अर्थाने. स्त्रियांसाठी अमुक ठिकाणी आता आपण बघूयात, की बाबा ग्रामपंचायतीमध्ये एक विशिष्ट टक्केवारी आरक्षित झाली स्त्रियांसाठी. जे लोकं राजकारणामध्ये आहेत, त्यांच्याच घरातल्या स्त्रियांना ती तिकीटं मिळतात. मिळतात. कशी मिळतात? त्या स्त्रीला उभं राहायचं आहे की नाही? हा विचार पण नसतो. अगदी सरपंच म्हणून जी निवडणूक होते त्याच्यासाठी ह्याच्यात तिचा विचार नाही घेतलेला. घरातल्यांनी सांगितलंय, की तू उभी राहा. कारण तिच्या मागून प्रत्यक्षात राजकारण यांनाच करायचंय. मला आठवतंय मथू सावंत या लेखिकेची एक कथा मी फार पूर्वी वाचली होती. छोट्या गावामधली स्त्री आहे, सरपंच झालेली आहे, निरक्षर आहे. घर सगळं या प्रकारच्या राजकारणामधलंच आहे कुटुंब. त्यामुळे कुटुंबियांनी तिला उभं ढकललं. केलं. निवडून आणायची जबाबदारी पण त्यांचीच आहे आणि त्या पद्धतीने ती निवडून आलेली आहे सरपंच म्हणून. पण एकदा का सरपंच म्हणून निवडून आल्यावरती त्या स्त्रीचं मला ते त्या कथेमधली आहे, पण तरी मला हे फार महत्त्वाचं वाटतं, की बळ कसं ती गोळा करते आणि मग ती इथे सही कर, तिथे सही कर अशा प्रकारचं तिच्या वरती जेव्हा दडपण यायला लागतं, तेव्हा तिच्या लक्षात येतं, की असं का होतंय? तर हे वरती काय लिहिलंय मला वाचताच येत नाहीये. तर मला शिकलं पाहिजे. मग ती प्रौढ साक्षरता वर्गामध्ये जाते. ह्याला विरोध असतो घरातनं. कारण शिकायला लागलं की पुन्हा तेच. शिक्षणाला विरोध असायचं कारणच मुळात ते. पण ती प्रौढ साक्षरता वर्गामध्ये जाते घरच्यांचा विरोध पत्करून आणि मग नंतर ती म्हणते, की मी वाचीन आणि मग मी सही करीन. मी तुम्ही सांगाल तिथे अंगठा उठवणार नाही. तर हा विचार हा मला खूप महत्त्वाचा विचार वाटतो आणि कसं असतं, की हे सहज तुम्ही म्हणालाय आणि त्याला सगळ्यांनी उचलून धरलंय असं घडत नसतं. त्याला विरोध होणार. तिथे संघर्ष करावा लागणार. नक्कीच. त्याची किंमत देण्याची तयारी बरेच वेळेला नसते. लक्षात घ्या, मुद्दा तिथे येतो अनेक वेळेला, की विचार मनामध्ये येत नाही असं नाही. तर त्या संघर्षाची तयारी आणि तो संघर्ष कुठपर्यंत जाईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशाची किंमत द्यायला लागेल, याचा साधारण अंदाज स्त्रीला असतो. त्यामुळे ती त्या भानगडीमध्ये पडत नाही आणि मग तुम्ही जे कुडणं हा शब्द वापरलाय किंवा घुसमट हा शब्द वापरलाय, तो तिथे सुरू होतो. जनाबाईंनी जे सांगितलं तो बंडखोरीचा उद्गार काय आहे? तर ती आता स्वतःला वेसवा म्हणून घ्यायला सुद्धा तयार आहे. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा असे शब्द ती वापरते. बरोबर. की तिथपर्यंत आता निस्संग झालेली आहे मी. ही काय आहे? ही तिनं मोठी किंमत दिली आहे ना. स्वतःच्या स्त्रीत्वाची, चारित्र्याची एका अर्थाने किंमत मोजणं आहे. ही किंमत मोजायची तयारी सर्वसामान्य स्त्रीमध्ये काय सर्वसामान्य पुरुषामध्ये सुद्धा नसते. आपण बरेच वेळेला बोटचेपेपणा Yes. करत असतो. आपल्याला कळत नसतात गोष्टी असं नाही. आपल्याला कळतात. पण आपण त्यासाठी आवाज उठवत नाही. आपण त्याच्यामागे ठामपणे उभं राहत नाही. कारण आपल्याला भीती वाटते. कशाची भीती वाटते? तर सगळ्यात मोठी भीती संघर्षाची आहे. कळलं की नाही? तो लक्षात. संघर्ष स्वतःचा स्वतःशी पण असतो. नक्कीच. जसा तुकारामांनी म्हणलाय,
रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. हा युद्धाचा प्रसंग बाईला तर वारंवार आहे. कारण तिचं शरीर ही तिच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे ना आजही समाजामध्ये. अकेली स्त्री खुली तिजोरी की जैसी होती है, असं आत्ताचे हिंदी सिनेमेसुद्धा पुन्हा पुन्हा तेच सांगतात आणि दाखवतात की नाही. आधुनिक काळ म्हणतो तरीसुद्धा बाईला या प्रकारची भीती समाज सतत घालत राहिलेला आहे. कोणीही सर्वसामान्य माणूस त्याचा बळी पडू शकतो. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे त्या संघर्षाची भीती ही सगळ्यात मोठी भीती त्याच्या मागे आहे, विचारांच्या मागे उभं राहण्यामागे. कारण या संघर्षामध्ये काय काय जळून जाईल, कशाची किंमत द्यावी लागेल याचा काही अंदाजच येत नाही. जसं मी मगाशी ते काचा खाऊ घालण्याचं उदाहरण दिलं, की तुमचं अस्तित्वच पुसून टाकण्यापर्यंत जर शक्ती कामाला लागत असतील तर कोण ते करेल? त्याच्याकरता लागणारं जे बळ आहे, जी शक्ती आहे ती फार कमी माणसांमध्ये असते. हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे हे कितीही मान्य असलं तरी ती प्रत्यक्षात तशी होत नाही. नक्कीच. प्रत्यक्षामध्ये लोकं कृतीवरती उतरतात, आरेला कार्य करायला सुरुवात करतात, शारीरिक हिंसेवरती जातात. हा सगळा भाग त्याच्यामागे आहे आणि हे आजूबाजूला बघून सुद्धा आपल्याला कळत असतंच ना. नक्कीच, नक्कीच. आता आपण हे सगळं बोलत असताना अजून एक भाग येतो तो, जर आत्ताच्या स्त्रीचं जर बघितलं तर ती खूप पुढारलेली आपल्याला दिसते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ती काम करते, लीडरशिपमध्ये आहे. पण तरीही असं जाणवतं कुठेतरी की वैचारिक दृष्टी आली की कमी लेखलं जातं. मग ह्यालाही हेच कारण असतं का? आता तुम्ही मला सांगा की पुरुषांच्या बाबतीमध्ये काय आहे? आपण काही अशा पद्धतीचा सर्व्हे केलेला नाही नक्कीच, नक्कीच. की स्वतंत्र विचार करणारे पुरुष किती आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या बायका किती. नाही. हे सरसकट विधान आपण पुन्हा एकदा एका प्रकारच्या पूर्वग्रहातून करत असतो. बरोबर. हां, की उदाहरणार्थ आर्थिक नियोजन करायचं असेल तर बायका फारसा पुढाकार घेत नाही. माझा अगदी याला पूर्ण विरोध आहे. म्हणजे ज्या शिकलेल्या आहेत, ज्या स्वतः आता अर्थार्जन करता आहेत, त्यातल्या काही टक्के बायका तरी आपल्या पैशाचं नियोजन स्वतः करायला त्यांनी ते करू नये, मला विचारून ते करावं अशी घरच्यांची अपेक्षा असते. एक लक्षात घ्या, पुरुषांनी प्रमोशन घेऊन बदलीचं ठिकाण निवडायचं की नाही हा निर्णय संपूर्णपणे तो त्याचा घेतो. तो त्या निर्णयामध्ये फार क्वचित वेळेला बायकोला सहभागी करून घेतो. हां, त्यांनी गृहीत धरलेलं असतं की आपण इथे नसलो तरी घर चालणारच आहे किंवा आपल्यासोबत येतील घरचे किंवा ते येतील आपल्याबरोबर. म्हणजे बायको म्हणजे जणू काही सुटकेस आहे की आपण जिथे जाऊ तिथे ते घेऊन जायचं. तिला तिचं स्वतःचं काही मत, तिचं काम, तिच्या संबंध कामाचा एक परिसर हे सगळं तिला क्षणार्धामध्ये सोडायला लावणं हा आपला हक्क आहे असं पुरुषही समजतात आणि त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे त्याच्याबरोबर असं बायकाही समजतात पुष्कळ वेळेला. मला किती उदाहरणं अशी माहिती आहे. तुम्ही शहरापुरतंच हे खरं बोलतायत असं मी समजते आहे, कारण या अशा प्रकारचं स्वयंनिर्णयन करण्याची बरीचशी क्षमता ही शहरी स्त्रियांना आता आलेली आहे असं आपण मानतो. प्रत्यक्षात त्याचा किती वापर करतात हा मात्र विचार नक्की आपण केला पाहिजे. कारण तो वापर करण्यासाठी पुन्हा मी म्हटलं तसं या चौकटीतनं बाहेर पडायची गरज आहे. तू मला विचारून का नाही केलंस? कोणी सांगितलं होतं? बरं कसं असतं की नुकसान झालं समजा, तो खूप समजा मी SIP मध्ये काहीतरी गुंतवणूक केली आहे आणि नुकसान झालं, तर त्या नुकसानीला माझ्याच पैशांचं नुकसान झालंय पण मला उत्तर कोणाला द्यावं लागतंय? तर घरातल्या पुरुष सत्तेला. करेक्ट. येते लक्षामध्ये. तुम्ही जो सुरुवातीला मुद्दा केलात की काय करू, स्वयंपाक भाजी कोणती करू, असं सुद्धा बायका का विचारतात? तर ते पुरुष सत्तेने घालून दिलेले नियमच आहे. तोच नियम इथे पण आहे. मला विचारल्याशिवाय कशाला केलं, मी आलो असतो. म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये त्यांना तज्ज्ञता आहे. आर्थिक बाबीमध्ये पण आहे, घर कुठे घ्यायचं त्याच्या बाबीमध्ये पण आहे. जणू काही भिंतीवरती टकटक केलं तर त्यांना कळणार आहे की कुठल्या दर्जाचं बांधकाम आहे. अशा तऱ्हेचं सगळं वागणं असतं. हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे. मुद्दा आत्मविश्वासाचा आहे. नक्कीच की खूप जास्त, कारण केवळ पुरुष म्हणून जन्माला आल्यामुळे हा आत्मविश्वास त्यांना आपोआप आला आहे जन्माबरोबर चिकटून, आणि त्याचबरोबर स्त्री म्हणून जन्माला आल्यामुळे तो आत्मविश्वास कमी आहे हे बाईला जन्माबरोबर आलेलं आहे. हा आत्मविश्वास तिला कमवावा लागतो, झगडून कमवावा लागतो. आपली क्षमता, मी जो शब्द मगापासून वापरते, ती सिद्ध करावी लागते. तिथून ती सुरुवात आहे. हो, लक्षात घ्या, आत्मविश्वासाच्या बळावर आहे. आणि हा आत्मविश्वास कशाच्या बळावर आहे? तर मसल पॉवर. ओके. की शक्ती तुझ्यापेक्षा माझ्यात जास्त आहे. मला नेहमी हा प्रश्न पडतो की एखादी मुलगी कुठेही एकटं जायला निघाली तर तिच्या रक्षणाची काळजी बरेच वेळेला तिच्या कुटुंबियांना असते, पण हीच एखाद्या मुलाच्या बाबत का नसते? 10 गुंड त्याच्यावर चालून आले तर कुणीच एक जण अशी त्याच्याबरोबर ती लढाई करून ती जिंकणार नाही आहे. ते फक्त सिनेमात घडतं. पण ती नाही काळजी वाटत. कारण काय आहे, जास्तीत जास्त तो मार खाईल. मुलीच्या बाबतीमध्ये नुसता मार नाही खाणार आहे.
तिच्या शीलाची तिथे तो कस लागणार आहे, परीक्षा द्यावी लागणार आहे, वगैरे नक्कीच. वगैरे. करेक्ट, करेक्ट. ही भीती समजतं. सर्वात जास्त आहे आणि ही भीती आपण पुढे पास करतो. पास करतो पुढच्या पिढ्यांकडे, मुलींकडे. म्हणून मग ती मुलींवरची बंधनं आणि मग त्या बंधनातून कधीतरी सुटायची एक तीव्र इच्छा होतेच. त्यामुळे कपड्यांमधला, वागण्या बोलण्यातला असा जो एक स्वातंत्र्य मिळालंय असं आपल्याला वाटतं ना, ते सगळ्या या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. नक्कीच. आता यासोबतच ना एक स्वातंत्र्य आपल्याला दिसतं की सोशल मीडियासारखे खूप वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. हां. तिथे आपल्याला थोडंसं जाणवतं की त्या त्यांचे विचार मांडतात किंवा त्या त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी बोलतायत. बरोबर. त्या त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी समाजाला सांगायचा प्रयत्न करतात आणि ते बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचत आहे. पण त्याच्या अगेन्स्ट पण एक गोष्ट आपल्याला जाणवते, ती अशी की बऱ्याचशा सिरीज, वेब सिरीज म्हणा, इव्हन इंस्टाग्राम रील म्हणा, तिला अजूनही तो इमोशनल अँगल द्यायचा प्रयत्न करतो. मे बी मग सिम्पथी मिळते म्हणून किंवा मे बी व्ह्यूज मिळतात म्हणून, पण ते तिथेही चाललंय. मग तिथूनही आपण अजून तो मारा. अगदी बरोबर आहे. पण हे चित्र दिसतंय त्याचं कारण पुन्हा मागे जाऊनच आपल्याला शोधायला लागतं की नक्कीच. तिच्यासाठी जो एक रस्ता आखून दिलाय तो हा आहे. म्हणजे पुरुषांनी रडायचंच नाहीये ना. काय बाईसारखं रडतोस, असंच लहान मुलाला सुद्धा म्हटलं जातं की तू काय रडायला मुलगी आहेस का. त्यामुळे पुरुषामध्ये असलेला हा जो तुम्हाला माहिती असेल कदाचित की प्रत्येक व्यक्तीमध्ये पुरुषतत्व आणि स्त्रीतत्व असतं. नक्कीच. जिथे स्त्रीतत्व अधिक असतं ती किंचित जरा मृदू स्वभावाची, वृत्तीची अशी माणसं असतात. उदाहरणार्थ मी साने गुरुजी असं म्हणेन तुम्हाला. दुसरीकडे पुरुषतत्व एखाद्या स्त्रीमध्ये जास्त असू शकतं, पण समाज तिला पुरुषी म्हणतो आणि स्त्रीतत्व जास्त असलेल्या पुरुषाला बायकी असं म्हटलं जातं. नक्कीच. तर बायकी असणं म्हणजे पुन्हा कमीपणाचं आहे पुरुषासाठी. त्यामुळे तो तेही दडपायला बघतो. ज्या पुरुषाला खूप तो भावना प्रधान असेल त्याला हा समाज मुभा देत नाही त्याच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करायची. बरोबर. आणि जी स्त्री करकरीतपणे अगदी वैचारिक असेल तिच्यापासून 4 हात लोक दूर राहतात की ती वृक्ष कोरडी असेल असं गृहीत धरलं जातं. म्हणजे भावना आणि विचार हे हातात हात घालून चालू शकतात आणि हे म्हणजे परिपूर्ण माणूस पण आहे. हेच मुळी आपण मान्य करत नाही आहोत अजूनही. आणि अजूनही म्हणायचं कारण हे आहे की कितीही सुशिक्षित कुटुंब असू देत, कितीही शिकलेली चांगल्या आर्थिक परिस्थितीमधलेली असू देत, त्यांच्या जाणीवेत, नेणीवेत कुठे ना कुठेतरी या गोष्टी सगळ्या मूळ धरून आहेत अजून. म्हणून मी समूळ हा शब्द वापरते की ते नक्की. समूळ नाहीसं व्हायला अजून काही काळ जावा लागेल. आणि तो कधी येईल तो सुदीन, तर प्रत्येक मूल वाढवताना माणूस म्हणून वाढवलं जाईल. मुलगा म्हणून त्याला अमुक प्रकारचे खेळ द्यायचे, म्हणजे बंदुकी द्यायच्या, सैनिक द्यायचे, आलं गाड्या लक्षात. द्यायच्या, हो. विमानं द्यायची. आणि मुलगी म्हणून तिला बाहुली, भातुकली, अमुक डमुक. रंगांमध्ये लिंगभेद झालाय ना की गुलाबी रंगाचं सगळं मुलीला हो, द्यायचं आलं आणि लक्षात. निळ्या रंगाचं सगळं मुलाला. म्हणजे भेटकार्डांपासून सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी काय सांगतात, तर त्याच्यामध्ये ते एक प्रकारची विषमता सुरुवातीपासून पेरली जाते नक्कीच. ती एकदम मिळत आणि नाही. त्याच्यामध्येच वाढलेल्या व्यक्तीला एकदम कुठून आत्मविश्वास येणार आहे, जमेल का मला, करता येईल का मला. आणि मग ती संधी पण नसते, आणि चुका करण्याची पण संधी नसते. नक्कीच, असं नक्कीच. होतं. मला हे पटतंय, कारण बाईने चूक केली ना तर तिला विचारणारे 4 लोक असतात. पण सेम पुरुषाने चूक केली तर मे बी बाबा विचारतील किंवा त्यांचे वडील विचारतील. दुसरं कोणी विचारत नाही आणि विचारलं तर तो नंतर उत्तर देतो, तुला काय करायचंय त्याचं. बरोबर. हे कुठून आलं, हे त्या आत्मविश्वासातून आलं. नक्कीच, नक्कीच. किंवा प्रचंड. आणि मुख्य मालकी हक्काची भावना. तिनं काहीही करायचं तर ती माझी वस्तू आहे ना, वस्तू आहे, तिनं मला विचारूनच केलं पाहिजे, माझ्या परवानगीने केलं. आता 40शी नंतर शिकणाऱ्या बायकांचा एक गट SNTT मध्ये मी बरीच वर्ष तिथे शिकवलं, तर मला वर्गामध्ये नेहमी अशा एक दिसायचा की नव्याने BA पदवी घेतलेल्या मुली MA करायला आल्या आहेत आणि काही बायकांचा गट असायचा ज्यांनी 40शी 45शी नंतर 50शीच्या घरामध्ये आल्यावरती पुन्हा MAला प्रवेश घेतला आहे. तर कितीतरी जणी त्याच्यातल्या असं सांगायच्या, मी शिकू का, हा आधी परवानगीचा प्रश्न. हां, काय करायचंय आता, काय या वयामध्ये शिकून दिवे लावणार आहे, आता काय कोणी तुला कॉलेजमध्ये नोकरी देणार आहे, अशा प्रकारच्या आधी प्रश्नोत्तरांना घरात सुरुवात. त्यातल्या त्यात कोणीतरी दिलदारीनी परवानगी हो दिली म्हणालच. तर असं म्हटलं जायचं की घरचं सगळं नीट सांभाळून तुला काय करायचं ते कर. तर त्याच्यातच त्या खुश असायच्या, कारण निदान ते दुपारचे 12 ते 4 5 पर्यंतचा जो वेळ आहे तो तरी आपल्याला आपल्या आवडीच्या विषयासाठी खर्च करता येईल. पण तिथे परीक्षा जर आल्या सणाच्या दिवशी
होऊ शकतं मागे पुढे. विशेषतः होळी पौर्णिमा, गुढीपाडवा हे सगळे परीक्षेचे लक्षात. दिवस असतात. हो. तर त्यांची भयंकर पंचाईत व्हायची. 2 वर्ष एम-एच्या संबंध अभ्यासक्रमाची आहे. त्याच्यामध्ये 2 वर्ष तुम्ही होळी पौर्णिमेला पुरणाची पोळी नाही केली, तर काय बिघडतं? पण नाही. समजतं. ती अपेक्षा अशी आहे की घरचं सगळं नीट करून, म्हणजे काय वृद्ध सासू-सासरे असतील त्यांचं सांभाळून, मुलांच्या कॉलेजच्या परीक्षा ते सांभाळून, मी कुठे जाईन, येईन, कोणाला जेवायला बोलवीन ते सगळं सांभाळून. कित्येक पुरुषांना आज घरी कोणाला जेवायला बोलवायचं असेल तर फोन करून सांगायची किंवा सांगायची म्हणू आपण, परवानगी विचारायची तर काही त्यांना कधी पडलेलीच नसते. पण सांगायची पण ते काळजी घेत नाहीत की मी माझ्याबरोबर आज संध्याकाळी 4 जणांना जेवायला आणते म्हणून. आत्ता बायका म्हणायला लागल्या आहेत की सांगता येत नव्हतं का? कशी तयारी होणार? कारण आता कसं आहे की स्विगी आणि झोमॅटो आहे. हं. त्यामुळे त्याचं फार ताण येत नाही. पण आत्ता 5-7 वर्षांपूर्वी हे नव्हतं ना, तरी परिस्थिती हीच होती. त्यामुळे सगळं सांभाळून कर, म्हणजे हा परवानगी देण्याचाच भाग आहे. अटींसह परवानगी असं आहे की नियम नाही अटी ते? लागू आहेत. मग नियम आणि अटी लागू. पण आता त्याचसोबतच आपण दुसरं एक क्षेत्र बघतो की विज्ञान तंत्रज्ञान आहे तिथे आणि स्त्री हा तुमचा कसा दृष्टिकोन आहे? मला इथे पुन्हा नुसता स्त्री म्हणून आता आपण विचार करतो आहोत म्हणून, पण पुरुष तरी काय वेगळे आहेत तुम्ही सांगा मला? नवीन लॅपटॉप घ्यायचा आणि त्याच्यापुढे नारळ फोडायचा, ह्यामध्ये काहीतरी विसंगती आहे असं लोकांना वाटतच नाही. विज्ञान तंत्रज्ञानाचं सगळ्यात मोठीमध्ये आलेलं साधन म्हणजे आपला लॅपटॉप घरामध्ये आलेलं, की त्याच्यामुळे आपण जगाशी जोडले जातो आणि काय वाटेल बरोबर. ते तिथे करू शकतो आपण. एकीकडे विज्ञान तंत्रज्ञानाची ही झेप आणि दुसरीकडे आपल्या पायामध्ये आपण अडकवून घेतलेल्या या एक प्रकारच्या बेड्या. त्याच्यातून बाहेर पडता येत नाही आहे. बायका तरी काय वेगळं करतात? एका उच्च पगार देणाऱ्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जर का दसऱ्याच्या निमित्ताने, नवरात्राच्या निमित्ताने रोज वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या नेसणं, तर हे कुठून आलं, काय आलं, याच्यामागे कशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे वगैरे, असा कुठलाही विचार कोणी करत नाही. त्या ट्रेंडबरोबर सगळे वाहत असतात. पण ह्याच्यामध्ये काय फक्त बायकाच आहेत तसं नाही, पुरुष पण आहेत. हो, नक्कीच. आहेतच ना. दिसताना फक्त काय दिसतं? बायका. बोट ठेवायला, कारण ते रुचतच नाही आहे. त्यांनी एवढं स्वातंत्र्य घेणं, त्यांनी एवढं आनंदात असणं, त्यांनी अशा प्रकाराने स्वतःला प्रेझेंट करणं, हे सुद्धा रुचत नाही आहे कुठेतरी. त्यामुळे अरून फिरून बोट ठेवायचं तर ते बाईच्या वर्तनावर ठेवायचं, बाईच्या एकूण सगळ्या दिसण्या, वागण्या, पेहरावावरती. का होतं अमुक अमुक, तुम्ही असले कपडे घालता म्हणून. इथून ती सुरुवात होते त्याची, कळलं की नाही? आणि मग ही दुविधा कायम राहते आणि पिढ्यानपिढ्या राहिली आहे ही. नक्कीच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1950 पूर्वी जेव्हा आपल्याकडे 5वारी साडी सर्वसाधारणपणे बाजारामध्ये यायला लागली, लोक उच्च शिक्षित मुली त्या नेसायला लागल्या, तेव्हा सकच्छ की विकच्छ असा वाद झाला होता. ओके. आणि जाहीर म्हणजे महिन्यांमागून महिने वाचकांची पत्रं येत आहेत, त्याच्यावरती कोणीतरी काहीतरी म्हणतंय या बाजूनी त्या बाजूनी. म्हणजे नऊवारी साडी ही सकच्छ कासोटावाली आणि गोल साडी ही विकच्छ. तर हे असे वाद खेळावेसे वाटण्या इतका या समाजामध्ये बायकांच्या पेहरावावरती लक्ष होतं. म्हणजे आगरकर 19व्या शतक संपण्यापूर्वी सांगून गेलेले आहेत की कशासाठी ते 2 खांद्यावरती पदर घेऊन तुम्ही हात अडकवून ठेवता. तुम्ही जॅकेट घाला, त्याला खिसे असू देत, तुमचे हात मोकळे राहतील. सुटसुटीत पोशाख हा महत्त्वाचा त्यांना वाटलेला आहे आणि त्यांनी ते त्या काळी सांगून ठेवलेलं आहे. असं असताना 1950च्या आसपास ह्या चर्चा समाजामध्ये आजही होतात. सकच्छ का विकच्छ. मग ते म्हणजे तेच मला म्हणायचं आहे की त्याच्यातल्या सगळ्या गोष्टींवरती कोणी हिरिरीने बोलावं. तुला काय बाई योग्य वाटतंय ते तू घाल, माझा त्याच्याशी काय संबंध आहे, असा विचार न करता आपला संबंध आहेच आणि आपल्याला याच्यावरती मतप्रदर्शन करायचा अधिकारही आहे हे मानतात ना. नक्कीच, नक्कीच. त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आणि आपणही तो मानू देतो. आपण म्हणजे बायका पुष्कळ वेळेला विचारतो, त्याच्यामध्ये बरेचदा प्रेम असतं, कधी कधी भावनिक काही गोष्टी गुंतलेल्या असतात, कधी कधी मी म्हटलं तसं की ती परवानगी मिळवण्याचे विविध मार्ग असतात, काही असेल. नक्कीच. पण तिथे त्याची खरी मेख आहे की तुम्ही घेताना तो अधिकार काहीतरी बोलण्याचा, काहीतरी कॉमेंट करण्याचा, त्याच्यावरती टिप्पणी करण्याचा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं, बरं एखाद्याचा स्वभाव धीट असतो, ती व्यक्ती काही कोण काय म्हणते याच्याशी काही विचार करत नाही. मेघना पेठे जसं त्यांच्या कथांमध्ये लिहितात की फाट्यावर मारा, तर हे सगळ्यांना जमेल असं नसतं. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे मग ते पुढे मागे म्हणून ती सारखी प्रगतीची जी काय गती आहे ना, ती 2 गहू पुढे 1 गहू मागे अशा तऱ्हेने चाललेली दिसते. आणि हे जे मी तुम्हाला मगापासून म्हणते बाह्य चित्र जे दिसतंय ते काही पूर्ण खरं चित्र नव्हे. नक्कीच. समजतं ते एक पूर्ण खरं चित्र नाहीये किंवा एका दृष्टिकोनातून आपण गेल्यानंतर बघतोच ना की साधं किटी पार्टीला जायचं उदाहरण आहे, तरी
तिला सांगावं लागतं, की मी विचारून सांगते किंवा साधं आत्ता ट्रेंड जो चालू झाला, की महिलांनाही त्यांचं एकत्रित ट्रिपला जायला पाहिजे. तिथेही त्यांना त्यांची जुळवाजुळव करावी लागते. तिथे त्यांना बऱ्याचशा गोष्टी असतात आणि संध्याकाळी फोन करावाच लागतो, असं आहे. तिथे असं होत नाही, आता मी 4 दिवस आले तर मी 4 दिवस माझं राहील आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. 40 नंतरच्या पुढच्यांच्या होतं. मे बी आधीच्यांचं होत नसेल, पण होतं असं आणि तिथूनच ते जाणवतं, की ते आहे बंधन कुठेतरी. तितकं अगदी बरोबर. स्वातंत्र्य नाहीये. पण म्हणजे आता बोलता बोलता तुम्ही कुठून आलात बघा. बघा हा कसा फरक पडतो ते मला मज्जा वाटतेय, की मगाशी आपली सुरुवात झाली तेव्हा तुम्ही असं म्हणाला होतात, की त्या असं का करत नाहीत. आता नक्कीच. तुम्ही इथपर्यंत आलात सहजपणे हे सगळं एवढं ऐकल्यावरती, की तिला ते विचारावं लागतं. या हं. लागतं मध्येच ते सगळं आहे. नक्कीच. परवानगी घ्यावी लागते. कधी ती सहज मिळते, कधी नाही मिळत, कधी पण ती मिळते की नाही याच्यामध्ये 50-50% शक्यता असते ना. त्यामुळे तो तिथे आत्मविश्वासही कमी असतो. ती भाषा पण मग एकदम काय म्हणतो आपण डबलेली अशी वाटायला लागते. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून खुलं, मुक्त, मोकळं माणूसपण निर्माण व्हावं, ही आपल्या सगळ्यांची दिशा असली पाहिजे ना निदान. आणि मग नक्कीच. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सतत सगळ्यांनी केला पाहिजे. फक्त बाईंनीच नव्हे, बाईंनी तर करायलाच पाहिजे. पण पुरुषांनी केला पाहिजे. असं का घडतं? एक छोटंसं उदाहरण देते. फार पूर्वी मी बँकेमध्ये नोकरी करत होते. पदवी मिळाल्या. तर लॉकर बँकेचा ऑपरेट करायला जेव्हा लोकं यायचे, तेव्हा बहुसंख्य वेळेला पुरुष आणि बायका यायचे. म्हणजे नवरा-बायको जोडीने यायचे किंवा जर एखादी बाई असेल, तर तिच्याबरोबर हमखास एखादा पुरुष आलेला असायचा. तर सतत हे बघितल्यानंतर आणि मग पुरुष कुरकुर करायचे, कारण कधीतरी अर्धा दिवस रजा घ्यायला लागायची त्यांना. काहीतरी कारण आहे. ह्याचं हां. असं हातवारे करत बसणार तिथे वगैरे, हिला एकटीला यायला भीती वाटते, असं तसं. मग माझ्या डोक्यामध्ये विचार यायला लागले तेव्हा, की साधी बँकेचा लॉकर ऑपरेट करायची गोष्ट सुद्धा स्वतःच्या जबाबदारीवरती त्या का करत नाही? कारण शी इज आन्सरेबल टू समबडी आणि समबडी म्हणजे बहुतेक वेळेला घरातले पुरुष. नक्कीच. समजतंय. आणि तुला ते जमणारच नाही, अशाच पद्धतीने वाढवलंय तुम्ही, तर त्या माणसाला कसा आत्मविश्वास निर्माण होईल? तू कर, मी आहे बरोबर. काय होईल जास्तीत जास्त? अमुक होईल. ठीक आहे, मी आहे. असा दिलासाच नाहीये ना. येतंय लक्षात. चुकीवरती बोट ठेवायला टपलेलेच आहेत सगळेजण. आणि मग त्या एका चुकीसाठी आयुष्यभर तुम्हाला शिक्षा द्यायला सुद्धा लोकं तयार आहेत. हां, किंवा आयुष्यभर टोमणे द्यायला तयार आहे. टोमणे द्यायला तयार आहेत, शिक्षा द्यायला तयार आहेत. पुन्हा तिथेच येऊन तुम्हाला तुमचा आत्मविश्वास पार शून्यावरती आणून ठेवायला तयारी आहे लोकांची. आता एक सगळ्यात शेवटचं मला जाता-जाता हां. विचारायचं आहे, की एक असतं जनरली बघा, प्रत्येक बाईचं मग भांडण झालं, काही झालं, चर्चा झाली ना, एक वाक्य असतं, "मी म्हणून राहिले." हे वाक्य असतं. ते वाक्य खूप वेगवेगळ्या अनुषंगाने येतं. मग तिथे वैचारिक दृष्टिकोनातून मला विचारायला आवडेल, की त्या वाक्याच्या मागे तिच्या भावना कोणीच बघत नाही किंवा तिचा विचार कोणीच बघत नाही. ते आता इतकं टिपिकल झालं, अरे बोलणारच आहे. 40 नंतर किंवा 50 नंतर बोललंच जातं, ठीक आहे. त्याच्या मागे कुठले विचार असू शकतात किंवा काय गोष्टी असू शकतात किंवा एक लेखक म्हणून तुम्ही कसं बघता त्याकडे? मी त्याच्याकडे असं बघते, की एक टप्पा असा येतो वयाचा, संसाराच्या स्टेजचा म्हणू आपण, की हून आता काय होणार आहे? आलं लक्षात. असा एक म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, की मेलं कोंबडं आगीला घाबरत नाही. बरोबर. तर ती आता संबंध सगळ्या वेगवेगळ्या परिस्थित्यांमधनं तावून सुलाखून निघालेली आहे. हां. आता कुठेतरी थोडासा आवाज फुटायला लागला आहे. मग कधीतरी ते पण एवढ्या सगळ्या संसाराच्या वाटचालीमध्ये तो काय बदलला नाही आहे. असं बऱ्याच वेळा होतं. होतं म्हणजे मी तेच म्हणतीये, की त्या बदलाची गरजच वाटत नाही. म्हणून तो येतं बदलत लक्षात. नाही. हां. त्यांना कोणी सांगतच नाही ना. आणि मी नेहमी म्हणते तसं, की आई करतीये, बायको पण करतीये. सो दोन्ही जगांकडनं, दोन्ही व्यक्तींकडनं त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी करायला मिळतातच आहेत. म्हणजे जरा नवऱ्याला मदत करायला बघितलं, की सासू काहीतरी म्हणणार. हे आजही चित्र दिसतं, की मला नव्हता करत, बायकोला तेवढा करतोस, की झालं त्याने घेतलं पाऊल मागे. अरे हो, मी तेव्हा करत नव्हतो, पण बदल झाला ना माझ्यात आणि तो चांगला आहे ना बदल. हं. हे असं तोही म्हणत नाही. किंवा त्या सासू नामक स्त्रीलाही असं वाटत नाही, की अरे ठीक आहे, आता तरी बदलला ना. आज ठीक आहे, हा आपण जे बदल होणं बघतोय ते महत्वाचं. तिला नाही मिळणार आहे. कारण पुढच्या पिढीपर्यंत हे दिसतं ना, की बाबा पण ओट्यापाशी उभे आहेत. बाबा पण आईच्याबरोबर काम करतो आहे. हे दिसणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्या मागे विचार आहे. बरोबर. आता इथे ती भावना आणि विचाराची गल्लत आहे. मला तेवढी नाही मदत केली, हिला तेवढी मदत करतो. ही काय आहे? हा भावना. भावनेचा उद्रेक आहे. पण त्याच्या मागे थोडा खोलवरचा विचार केला तर लक्षामध्ये येतं, की अरे पण बदल चांगला आहे ना, सकारात्मक बदल आहे. तेव्हा नव्हता करत, पण आता झाला शहाणा.
तर चांगली गोष्ट आहे ना, एखादी गोष्ट काहीतरी त्याच्यामध्ये नव्याने आहे. आली, करेक्ट. ह्याचं स्वागत करायला पाहिजे आपण खुलेपणाने. हा विचार इतक्या छोट्या-छोट्या पातळी विचार म्हणजे काय अगदी फार मोठं गंभीर आणि गहन असतं अशातला भाग नाही. नक्कीच पण नाही. जरा प्रत्येकाच्या वागण्याचा विचार केला. पुरुषांचं हे आवडतं वाक्य आहे की नाही, की बाईच बाईचा शत्रू आहे. हां. हं. काय त्याच्या मागे आहे? एकदा लावून दिले दोघींमध्ये, की झालं. हे म्हणजे मजा बघायला मोकळे. बरोबर आहे. नक्कीच. बघा सासू-सून, नंदा भावजया, जावा तुमचं तरी कुठे पटतं एकमेकींशी? हो का? म्हणजे जसं काही पुरुष सगळे जगन्मित्रच आहेत. आपल्याकडे एक कायमच वरचं स्थान घेण्याची जी वृत्ती आहे, त्याच्यामागे पण हा आत्मविश्वास काम करतो. आता हे बाईचा शत्रू आहे हे सुद्धा जर बाईनीच लक्षात घेण्याची गोष्ट आहे विचार करून. म्हणजे काय? तर सासूचं राज्य होतं. कुठपर्यंत होतं? स्वयंपाकघराच्या 10x10 चौकोनात. तिलाही विचारायला लागतच होतं, आज काय करू संध्याकाळी? हो. बरोबर आहे. सत्ता कुठे होती? तिथे होती, की बाबा हा डबा कुठे ठेवून ते भांडं कुठे ठेवू आणि कुठल्या आकाराचं भांडं तिथे कशासाठी कोणी येत वापरू? नव्हतं लुडबुड करायला. तिथे नक्की. आता काय झालं सुनेच्या रूपाने नवा प्रतिस्पर्धी आला. बरं तो प्रतिस्पर्धी तरुण आहे. आपल्या मुलाच्या चॉईसनी आलाय. म्हणजे त्या मुळात 10x10च्या चौकोनामध्ये एक सत्ता विभागली जाण्याची शक्यता किंवा धोका निर्माण झाला. नक्कीच. म्हणून मग ते ही आपल्या घरची पद्धत, ते अमुक, आम्ही नाही बाबा असं केलं. हे जे काय सुरू होतं ते तिथे सुरू होतं. दोन्ही पक्षांनी जर हे विचारांनी समजून घेतलं, की याचं का घडतं? तिला ती सत्ता सोडण्याचं जीवावर आलंय आणि हिला ती सत्ता हातात घेण्याची घाई झाली आहे. स्वाभाविक आहे. मनुष्य नक्कीच. स्वभाव आहे. मनुष्य हा सत्ताकांक्षीच आहे. पुरुष असो की बाई असो. आलं जिथे लक्षात. कोणी दुबळं दिसतं त्याच्यावरती सत्ता गाजवण्याची त्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. या स्वाभाविक प्रवृत्तीवरती मात करणं हे कायम स्त्री आणि पुरुषांसाठी आव्हान राहणार आहे. तुकारामांचा जो संघर्ष आहे रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग त्याच्यामध्ये हे सगळं आहे. याच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. तर हा जो बाईचा शत्रू आहे, हा एक लाडकं गृहीतक आहे. त्या गृहीतकामागचा हा विचार जर प्रत्येक बाईने केला, तर मला नाही वाटत की त्यांच्यामध्ये अशा प्रकारची तेढ निर्माण होईल. स्त्रीवादाला अपेक्षित असलेला जो भगिनी भाव आहे, तो हाच आहे, नक्कीच. की स्त्री म्हणून स्त्रीला जाणून घेणं. ठीक आहे, की माझ्या वेळेला नाही मला मदत मिळाली किंवा माझ्या वेळेला अशा प्रकारचं वातावरण नव्हतं. आता बदललंय, परिस्थिती बदलली, वातावरण बदललंय. तर मला जेवढं शक्य होईल त्या पद्धतीचा मदतीचा हात मी माझ्या आजूबाजूच्या स्त्रियांना देते की नाही? आलं लक्षात. पुरुषप्रधानतेविरुद्ध बायकांची जर एकजूट व्हायची असेल, तर त्यांनी या भगिनीभावांनी एकमेकांना जोडून घेतलंच पाहिजे आणि ते फक्त विचारांनी होणार आहे. नक्कीच. हे मला महत्त्वाचं वाटतं. किंवा हे पण खूप महत्त्वाचं आहे. एखादी स्त्री जाते ना त्या पोझिशनवर, आपणही बघितलं पाहिजे का तिने स्वतःही बघितलं पाहिजे, की ती त्या पोझिशनवर गेल्यानंतर बाकीच्या स्त्रियांसाठी काय करते? मे बी समाजासाठी ती 90% करते. पण बाकीच्या स्त्रियांसाठी जर तिने 10% जरी केलं वैचारिक दृष्टिकोनातून, अगदी तर बरोबर ते आहे. नक्कीच फायदेशीर होणार आहे त्यांना पुढे येण्यासाठी. पण दिसतात ना अशा करताना. हां, नक्कीच दिसतं. म्हणजे आहेत. हात देणाऱ्या अशा कितीतरी आता नावच घ्यायची म्हटली तर आपल्याला मोठी प्रत्येक क्षेत्रातली नावं घ्यायला लागतील, म्हणजे घेणं गरजेचं आहे. परंतु दिसतं आपल्याला आहे, ते, आहे. की त्या विसरत नाहीत. मी कुठून आले, ते विसरत नाहीत. घरामध्ये येणाऱ्या तुम्ही बघा कामाला येणाऱ्या बायकांना आता तुम्ही मदतनीस म्हणा. हे कुठून आलं? हे तिथून आलं. नक्कीच. कळलं की नाही? सत्ता आहेच तिथे. पगार देतो तो कायमच एक पायरीवरती असणारच आहे. परंतु तरीही समोरच्या व्यक्तीला माणूस म्हणून वागवणं. मला सतत हे महत्त्वाचं वाटतं, की आपण सगळेजण स्वतंत्र बुद्धी असलेले माणसं आहोत. बाई माणूस आणि पुरुष माणूस याच्यापेक्षा आपण सगळे माणूस आहोत आणि सगळ्यांना लेबल नको आहे. विचारांची क्षमता आहे, भावना आहेत आणि इतर अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे त्या केवळ एक पुरुषांची मक्तेदारी आहे आणि भावना ही बाईची मक्तेदारी आहे असं नाही आहे. पुरुषांनी पण आपल्या भावना व्यक्त करायला शिकावं. नक्कीच. शिकलं पाहिजे. मोकळेपणाने. फार कमी दडपण होईल. म्हणजे वैद्यकीय अहवाल असं सांगतात, की हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे बायकांपेक्षा. हो. तर का? तर ते भावनांना मोकळेपणाने व्यक्त करायची सवयच त्यांना नाही आहे आणि सवय नाही म्हणजे तसं समाज त्यांना करू देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे आणि ती व्यवस्था म्हणून म्हणलं, की एका बाजूला ती बाईला जाचक होते, ती दुसऱ्या बाजूने पुरुषाला सुद्धा जाचक आहे. हे पण नक्कीच. पुरुषांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि बायकांच्या बाबतीमध्ये बरेच वेळेला मनोरुग्णता असे प्रश्न येतात. कारण घुसमट, प्रचंड प्रमाणावरची घुसमट. कळतं आहे, पण बोलता की हे येत नाही. चुकीचं चाललंय, पण करता येत नाहीये. बोलणं तर खूप अजूनच, पण लांबचं. कुठल्याही प्रकारचं योग्य असं पाऊल उचलता येत नाहीये. समजत असून चुकीच्या मार्गावरनं चालायला लागतं. ह्याच्यातून ते होतं. मानसिकतेचे प्रश्न निर्माण होतात. जगभरातले अभ्यास असं सांगतात आपल्याला. त्यामुळे ह्या दोन्हीमधनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर भावना आणि विचार यांचा समतोल दोघांनीही सांभाळणं हे गरजेचं आहे. भावना कमी महत्त्वाची, कमी तिला हे असलेलं, स्थान असलेलं असं बघून चालणारच नाही. नक्कीच. वेळेवेळेला तुमच्या भावना आणि तुमचे विचार
त्या दोघांनी हातात हात घालूनच गेलं पाहिजे आणि असं मला वाटतं. जसं तुम्ही म्हणालात हे खूप महत्त्वाचं की हे दोघांसाठी आहे. जरी स्त्रियांगी पॉडकास्ट असला तरी त्याच्यातून सांगायचा उद्देश आहे की दोघांनी काळानुरूप बदललं पाहिजे आणि तो एक्सेप्टन्स आला पाहिजे दोघांकडेही. अगदी बरोबर आहे. अगदी तर बरोबर आहे. कारण बाई ही सुटी बाई नाहीये ना, समाजाचा भाग आहे आणि 50% लोकसंख्या बाईची आहे ना, नक्कीच. म्हणजे अर्ध आकाश आमचं आहे. हे तुम्ही कधी मान्य करणार? असा त्याच्या मागचा तो विचार आहे आणि तो विचार सगळ्यांनी त्या निमित्ताने करायला पाहिजे असं मला खूप वाटतं. खूप खूप धन्यवाद वंदना ताई, तुम्ही इथे आलात आणि या विषयावर बोललात, या विषयावर थोडंसं बोलतं गेलात किंवा जे सूक्ष्म टप्पे तुम्ही सांगितलेत किंवा याच्या छोट्या बारक्या गोष्टी सांगितल्यात त्या जरी आपण आपल्या अंगी काढल्या किंवा त्या जरी नवीन पिढीने घेतल्या, आपल्याला इतिहास बघायचा याच्यासाठीच होतं की काहीतरी शिकून पुढे जाता येईल आणि त्या जरी आता नवीन पिढीने घेतल्या तरी मे बी पुढचा काळ वेगळ्या पिढींना लक्ष देईल. कारण आपण म्हणतो ना की आपण पिढीला पास ऑन करतोय बऱ्याचशा गोष्टी, तर हे पास ऑन करूयात नक्कीच. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर खूप छान वाटलं. त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमचे असेच काही वेगळे किस्से किंवा वेगळ्या आठवणी असतील तर त्याही सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. जाता जाता एकच विनंती आहे, तुम्ही सबस्क्राईब करत नाही, तुम्ही खूप छान प्रतिसाद देता पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे कुठेतरी ते सबस्क्राईबचं बटन असेल, नक्की क्लिक करा. भेटूयात पुढच्या ह्याच्यात.